पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये बघितलं, सो देर वॉज अ डिफरन्स की हा आता एवढं छान ऍक्टिंग करतो. Comedy, I feel, is better than the last 5 years of Hindi cinema. या सिनेमात दाखवले की त्या प्रेमाला जी एक व्हॅल्यू आहे तर त्याच्या मागे एक आदर आहे. But they have managed to not make it vulgar and make it very cute. मी खरंच कौतुक करेन अजिंक्य फाळकेचं. पहिला सिनेमा अजिबात वाटत नाही त्याचा, असं वाटतं 10-15 सिनेमे केलेला माणूस आहे. This film will remind you of the times जब आपने दुनियादारी देखी थी या मुंबई पुणे मुंबई देखी थी. सर काय सांगाल मूवी बद्दल? जस्ट तुम्ही इलू इलू हा चित्रपट पाहिलेला आहे, कसा वाटला, काय विशेष वाटलं, काय बोला? थोड्याच आत्ता जस्ट संपलाय सिनेमा इलू इलू नावाचा आणि मी खरंच कौतुक करेन अजिंक्य फाळकेचं. पहिला सिनेमा अजिबात वाटत नाही त्याचा, असं वाटतं 10-15 सिनेमे केलेला माणूस आहे. अत्यंत ताकदीने सिनेमा हाताळला आहे, सगळ्यांची कामं उत्तम आहेत. एलीचं मराठी तुम्हाला खरंच कौतुकास्पद वाटेल आणि प्रत्येकाला मी आवाहन करेल, प्रत्येक प्रेक्षकांना, की तुम्ही जाऊन चित्रपटगृहामध्ये हा सिनेमा बघा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सो निशांतच्या मैत्रिणी माझ्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारत की इलू इलू हा मूवी त्यांना कसा वाटला? It was really sweet. I loved it. स्पेशल क्या लगा, खास काय वाटलं? I liked him in the movie. निशांतनी तर भारीच ऍक्टिंग केली आहे, म्हणजे काही बीटच नाहीये त्याला. आणि त्याला पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये बघितलं, सो देर वॉज अ डिफरन्स की हा आता एवढं छान ऍक्टिंग करतो. नाही, बट इट वॉज व्हेरी नाईस. आणि तो एवढा जेव्हा इमोशनल झाला, दॅट हिट अस लाईक की ब्रो, निशांत हॅज किल्ड. खास काय वाटलं या मूवी मध्ये तुला? The storyline, the emotions, the feeling, the love he had for her, everything was very beautiful. तुमच्या दोघींना पण काही रिलेट झालं का मूवी पाहताना? हो, सगळंच रिले. स्कूल लाईफ आठवली सगळी. School life was this, the love, the bond, everything. School life was beautiful आणि ह्यानी ते दाखवलंय की school life was beautiful. निशांत, तू काय म्हणशील? प्रीमियर शो जस्ट पाहिलेला आहेस, तुला काय खास वाटलं, काय सांगशील सगळ्यांना, प्रेक्षकांना ओव्हरऑल सगळं? मला ऑडियन्सचा रिस्पॉन्स खूप खास वाटला आणि मी खूप खुश आहे की ऑडियन्सला एवढी आवडली आहे ते फिल्म. आणि आय एम गॅरंटी की तुम्हालाही ती खूप आवडेल. तुम्ही खूप मजा कराल, एंटरटेनिंग आहे, तुम्ही हसाल, रडाल आणि खूप मजा कराल. हाय, नमस्कार, मी अभिनेता संकेत मोरे आणि आत्ताच इलू इलू 1998 हा चित्रपट रिलीज झाला आहे. 1998 काय तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल. आणि खूप कमाल पिक्चर झाला आहे. आणि माझे जे मित्र आहेत की अजिंक्य फाळके यांनी उत्तम पद्धतीने तो निर्माती केलेला आहे आणि अमेझिंग पद्धतीने विषय लोकांपर्यंत मांडला आहे. खूप हलक्या फुलक्या पद्धतीने विषय मांडलेला आहे. सो तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. खास काय वाटलं तुला? खास हेच आहे की ह्या चित्रपटामध्ये एक हा USP आहे की हा विषय इतक्या गोड पद्धतीने हाताळला आहे, त्यामध्ये की प्रेमाला वयाचं बंधन नसतं. पण त्याच्याबद्दल एक छान गोष्ट सांगितली जी ह्या चित्रपटात आहे. सो तुम्हाला ती आवडेल. आणि मेन म्हणजे प्रेम तुम्ही सगळेजण करू शकता. तुम्हाला तुमच्या स्कूलचे दिवस, कॉलेजचे दिवस आठवतील आणि तुम्ही सुद्धा खुश व्हाल. आणि मेन म्हणजे आपल्या कुटुंबाबरोबर आणि आपले शिक्षक कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांना फोन वगैरे करून सांगा आणि जाऊन बघा. सगळ्यांना कनेक्ट करते ही फिल्म. रिलेट काय झालं पाहताना? मला माझ्या शाळेतला दिवस आठवले, शाळेतल्या गोष्टी आठवल्या. सांगू शकतो? हेच की म्हणजे मी शाळेत असताना पण मी चाइल्ड ॲक्टर राहिलो होतो, त्यामुळे मी तेव्हाही चित्रपटातनं आणि मालिकातनं काम करत होतो. तर माझी सिरियल टीव्हीला होती आणि माझ्या शिक्षिका आणि स्पेशली ज्या टीचर्स होत्या म्हणजे आमच्या शाळेतल्या बाई, कारण मी मराठी मीडियमचा होतो, तर त्या माझी सिरियल्स बघायच्या टीव्हीवर. आणि मला जास्त थोडा एक्स्ट्रा काय होणार आहे, उद्या काय होणार आहे असं विचार, तर ते थोडं शाळेतले मित्र म्हणायचं ना, काय यार तुझेच सगळे शिक्षक तुला. तर ते का असायचं, कारण मी टीव्हीवर दिसायचो तेव्हा पण सिरियलमधनं. पण ते एक वेगळं प्रेम होतं आणि ते ह्या सिनेमात दाखवलंय की त्या प्रेमाला जी एक व्हॅल्यू आहे तर त्याच्या मागे एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे. आणि आदर रिस्पेक्टपेक्षा एक काळजी ती त्यांनी जी लाईन घेतली ती खूप सुंदर घेतली. त्यामुळे तुम्ही ती नक्की बघा आणि सगळ्यांना आवडेल असं मला वाटतं आणि सगळे बघू शकतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हालाही धन्यवाद. थँक्यू. इलू इलू हा चित्रपट कसा वाटला, त्यातलं काय खास वाटलं, काय सांगशील? एली अवरामचा परफॉर्मन्स खूप आवडलं. आणि फिल्मचा रायटिंग आणि डिरेक्शन खूप स्ट्रॉंग असते. कॉमेडी आय फील इज better than the last 5 years of Hindi cinema, easily, and this is what we are lacking. I hope आपल्याच writers, Bollywood's writers, they learn how to write original story, how to write original dialogues. And today when I'm going out of this screening, I'm taking away so much from this film. I want to make something like this. खूप आवडलं मला film. सो लव्ह स्टोरी बद्दल काय सांगशील, काय वेगळे पण वाटलं लव्ह स्टोरी बद्दल? तो मुलांच्या स्टोरी असते ना, लव्ह स्टोरीचा, मला रिलेटेबल लागले. तो नॉट फॉर मी बट असते, तो रिलेटेबल असते. ऑल ऑफ अस हॅव बीन थ्रू दॅट. आणि खूप सेन्सिटिव्ह टॉपिक
आहे हे, बट दे हॅव मॅनेज्ड टू नॉट मेक इट वल्गर अँड मेक इट व्हेरी क्यूट, विच इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ दिस फिल्म. दॅट इज वॉट आय लव्ह. तुला रिलेट नाही झालं, तुला तुझ्या शाळेच्या आठवणी आठवल्या नाही का? नाही थोडाफार? मॅम मी खूप डिसेंट स्टुडंट असते. मैं से पढ़ाई के लिए जाता था. मूवी पाहिल्यानंतर प्रेक्षकांना काय सांगशील? प्लीज एवरीवन गो एंड वॉच द फिल्म. इट्स बीन लॉन्ग कि हमें मराठी सिनेमा में अच्छी कॉमेडी पिक्चर नहीं आई है. हम काफ़ी सीरियस मूवीज देख चुके हैं. दिस फिल्म विल रिमाइंड यू ऑफ द टाइम्स जब आपने दुनियादारी देखी थी या मुंबई पुणे मुंबई देखी थी. दिस इज द स्ट्रॉन्ग सूट ऑफ द फिल्म. गो एंड वॉच इट. मैंने लास्ट इतना फन इन मराठी फिल्म आई हैड वॉज टाइम पास वन. इट्स दैट लेवल कॉमेडी. प्लीज गो एंड वॉच इट. तू मराठी फार छान बोलतोय, सो मराठी मूवी मध्ये काम करायला तुला आवडेल का? इट वुड बी माय ॲब्सोल्यूट ऑनर. हे माझा ऑनर असते की मी मराठी चित्रपटमध्ये डेब्यू करा. सॉरी फॉर माय मराठी. आय एम ट्राइंग माय बेस्ट बट इट वुड बी इन माय ऑनर टू बी इन अ मराठी फिल्म. कोणता रोल आवडेल मराठीत काम करायचं असेल तर? कोणा तरी कॅमिओ. मला पेड भी बना दो अब चलेगा. आय वुड लव टू बी इन अ मराठी फिल्म. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. सो प्रीमियर शो झालेला आहे, पाहून तुला कसं वाटतंय, काय सांगशील? खूप बरं वाटलं. म्हणजे डबिंगच्या वेळेला फक्त माझेच सीन पाहायचो. आज पूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर असं झालं की काय सिनेमा यार. म्हणजे मी माझा सिनेमा आहे म्हणून मी नाही कौतुक करत आहे. मराठीत एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा येतोय ह्यासाठी खूप भारी वाटलं आणि त्या सिनेमाचा मी भाग असल्यामुळे थोडंसं प्राऊड फील होते. आणि हा सिनेमा नक्की सर्वांनी जाऊन पाहावा. राक्षस नावाचं कॅरेक्टर केलं या सिनेमात मी. सो कॉमेडी तू कॅरेक्टर केलंय, सो कशी मेहनत केली किंवा कसा एकंदरीत प्रवास कसा होता? म्हणजे हे कॅरेक्टर करण्यासाठी मला एक तर पुण्यात एक वडालवाडी म्हणून आहे, तिथे मी बरेच वेळा गेलोय. आणि मी मुंबईचा असल्यामुळे हे म्हणजे देवका खवडा किंवा ती लँग्वेज वगैरे ही नॅचरल होती, त्यामुळे मेहनत करायला लागली नाही. आणि मॅडम सिनियर होत्या पण एक दबाव नव्हता. म्हणजे मला हे आवडतं की मराठी कलाकार हे बिंदास्त असतं, कारण की आम्ही नाटकात काम केलं त्यामुळे ते दडपण नव्हतं. सहजरित्या नॅचरल काम झालंय आणि कामाची पावती आता प्रेक्षक देत आहेत आणि तुम्ही दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद. सो खास काय वाटलं तुला, खास काय सांगशील या मूवीबद्दल? मूवीबद्दल एवढंच सांगेन की मराठीत आत्ता जेवढे सिनेमे बघतो ना आपण, त्याच धाटणीचे त्याच विषयाचे सिनेमे येतात. एक वेगळा विषय म्हणजे ॲज अ प्रेक्षक म्हणून जरी मी बघायला मी ॲक्च्युली प्रेक्षक म्हणून हा सिनेमा बघितला की असं वाटलं की वाव काय सिनेमा आहे. म्हणजे कॅमेरामॅननी सुपर्ब काम केलं, आर्टवाल्यांनी सिनेमा काम जबरदस्त काम केलं आणि कलाकारांनी तर सुपर्ब काम झाले. सुपर्ब काम. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्स. थँक्यू.